एक हात मदतीचा कोविड-19 या संकटाशी लढायला एकजुटीने हरडपतांडा तालुका माहूर येथील शोभा राठोड व त्यांची बालसेना यांनी एक मूठ धान्य व इच्छित दान अशी मदत गावकऱ्यांकडून मागून थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीचा अर्थ आपल्यासमोर स्पष्ट केला। हे साचलेले तळे अर्थातच सर्व जमा झालेले धान्य व इच्छित दान BDO चव्हाण यांच्या स्वाधीन करण्यात आले। चिमुकल्यांचे हे असे अथक परिश्रम व त्यांच्यावर असलेल्या त्यांच्या माऊलीच्या मायेचा हात हा सदैव मदतीसाठी पुढे येवो हीच प्रार्थना यावेळी सर्वांनी केली। नांदेड जिल्ह्यातल्या माहूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या शोभा राठोड, प्रभाकर राठोड, उपसभापती उमेश जाधव, ॲडव्होकेट धरती राठोड, संचेती जाधव, पल्लवी राठोड, शीतल राठोड, ग्रामपंचायत सदस्य नितीन जाधव, मारुती करप्ते, हिरकणी स्वयंसहायता समूह अध्यक्षा दीपाली राठोड, सुंदल जाधव, मोहन जाधव, विनोद राठोड व बालसैनिक अनय जाधव यांनी त्यांच्या खाऊच्या बँकेमधील खाऊचे पैसे व तसेच बालसेनेमधील भूमी राठोड, आकाश जाधव, ओम राठोड, विनायक राठोड, सलोनी जाधव, मंगल चव्हाण या सर्व वरील विद्यार्थी मित्रांनी एकजुटीने समोर येऊन एक हात मदतीचा या भावनेने एक मूठ धान्य व इच्छित दान म्हणून सर्व तांड्यांमध्ये फिरून एकूण 70 किलो तांदूळ, 15 किलो तुरीची डाळ, 20 किलो उडदाची डाळ व जमा झालेली रक्कम 1690 रुपये व कापडाचे मास्क पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चव्हाण, उपसभापती उमेश जाधव, ग्राम संघटना सचिव जाधव यांच्या स्वाधीन केले। विदर्भ न्यूजकरिता अनवर खिच्ची, संजय घोगरे व राजू दराडे यांचा वृत्तांत।